तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दर्शन घडवतो बोरिवलीमधील हिडन टेम्पल, जे म्हणजे त्रिमंदिर. तर चला कंटिन्यू राहूया आपल्या ब्लॉगला. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोराश यूट्यूब ब्लॉगमध्ये. आज मी चाललो बोरिवलीला, एका हिडन टेम्पलला जातोय. त्रिमंदिर असं नाव आहे, तर तुम्हाला दाखवतो, तिकडेचा कंप्लीट गाईड करतो. खूप कमी जणांना माहीत आहे, तर चला. तर मी उतरलोय बोरिवली स्टेशनला आणि मित्रांनो आहे ना, या साईडला आहे ना 477ची बस जाते, ही त्रिमंदिरला जाते. आणि आज काय मी बाईक नाही जाणार आहे. आपला मित्र शुभम मालवणकर आलेला आहे डॉमी घेऊन, आणि बाकीचे पण आलेले आहेत, पण हा आला मालाडला राहतो, त्यामुळे बोलला मी येतो म्हणून. आता मी बाईकने जातो. बसने पण परवडते, कारण 15 रुपये काहीतरी पर पर्सन जाते. आणि इथून जी 477ची जी बस आहे ना, तिचा लास्ट स्टॉप आहे हा त्रिमंदिरच आहे, तर त्यामुळे ना परवडतो. आणि एवढं काही जास्त चार्जेस पण नाहीत, एकदम आरामच्या तिकडून पण येताना बस आहे. तर चला आता आपण जाऊया बाईकवरनं. चला शुभम. तर मित्रांनो, आपण आलोय त्रिमंदिरला. इथे गाडी पार्क केली आहे, आणि या साईडला आहे ना 4 व्हीलरची पार्किंग आहे. आणि इथेच लागून आहे ना, हा बघा, हा 477चा बस स्टँड आहे. इथूनच बस स्टेशनवरनं इथे येतात आणि इथून स्टेशनला जातात, तर त्यामुळे ना परवडण्यासारखं आहे. आणि हाच तो 477चा लास्ट स्टॉप आहे, तर इथूनच बस पूर्ण जातात. तर आम्ही पण बसनेच येणार होतो, पण आपला मालवणकर आला शुभम आणि डॉमिनॉर घेऊन, तर म्हटलं तर जाऊया आपण आतमध्ये. स्टार्टिंगला आतमध्ये आल्यावर आहे ना, हे सगळं इथे नेव्हिगेट केलेलं आहे, कुठे काय काय. आणि इथे चप्पल स्टँड आहेत, इथे चप्पल ठेवायचे आणि आतमध्ये यायचं. हे बघा, मस्त असं मंदिर आहे. चला आता ते चप्पल काढू आपण आणि जाऊ आतमध्ये, दर्शन घेऊ. 1988मध्ये आहे ना दादा भगवानचा मृत्यू झालेला, तर त्यामुळे ना त्यांची आठवण म्हणून हे मंदिर स्थापित केलेलं आहे. आणि हे बघ, सुरुवातीलाच आहे ना सिंहांचं मस्त असा प्रवेशद्वाराला हे केलेलं आहे, आणि इथून असा चालू होतं. तर चला आपण घेऊया दर्शन आतमध्ये. शुभम आला आपल्यासोबत. मस्त बस. चला आतमध्ये दर्शन घेऊया आपण. स्टार्टिंगलाच आहे ना मित्रांनो, सिमंदर स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा, सुरुवातीलाच आल्यावर या साईडला सर्व देवांची सुंदर अशी प्रतिमा दिलेली आहे. परशुव भगवान, महावीर भगवान आणि चांद्रायण यक्षदेव या साईडला पण आहेत सुंदर असं. मस्त असं काम केलेलं आहे मित्रांनो. अजून आहे त्या साईडला, ते दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, इथे भद्रकाली देवी आणि श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती आहे, आणि तिरुपती बालाजींची पण मूर्ती आहे. मस्तच असं काम केलेलं आहे मित्रांनो. बघा, श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती आणि श्रीनाथजी यांची पण मूर्ती आहे. आणि ह्या साईडला तुळजाभवानींची पण सुंदर अशी मूर्ती केलेली आहे. मस्तच काम केलेलं आहे मित्रांनो. इथे आहे ना मित्रांनो, या साईडला आल्यावर आहे ना श्री हनुमानांची आणि आपल्या शिवशंकरांची सुंदर अशी पिंडी आहे. इथे माणसं आहेत, त्यामुळे थोडा वेळ मला लागेल दर्शन घ्यायला. आणि इथे श्री गणपतींची पण सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे. आतमध्ये आपण दर्शन घेऊया, थोडा वेळ थांबा, पब्लिक आहे. सुंदर असं शिवशंकरांचं दर्शन झालं, आणि आता जातो आम्ही बाहेर. दर्शन घेतलंय, शुभमने पण घेतलंय दर्शन. तर मस्त असं शांत ठिकाण आहे मित्रांनो. नक्कीच आहे ना, इथे जर बोरिवलीला कोण असाल तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. आणि एकदम शांत ठिकाण आहे, म्हणजे जे छोटी मुलं आहेत त्यांचा आवाज आहे, त्यामुळे जरासा जास्त आवाज घुमतोय. नाहीतर आहे ना मित्रांनो, पूर्ण मंदिर आहे ना
पूर्ण शांत आहे आणि आपला शुभमने पण मस्तपैकी दर्शन घेतलंय. कसं वाटलं मित्रा? एक नंबर ना. नक्कीच इथे बोरिवलीला जवळचे असतील तर यायला पाहिजे ना इथे. आणि खूप जास्त लांब नाही मित्रांनो, जवळ. हां, बोरिवलीवरनं 2 किलोमीटरच आहे काहीतरी. तर नक्कीच या जवळ. तो जो त्रिमंदिर है ना, हाँ वो एक्चुअली दादा भगवान का ध्येय था कि ऑल ओवर इंडिया में 24 मंदिर बने ओके और उससे भी ज़्यादा बने। उनकी ओके तो भावना ये है, लेकिन अभी तक ऑल ओवर इंडिया में 19 मंदिर है। उसमें से गुजरात में है 16 और बाकी के 3 मंदिर महाराष्ट्र में है। उसमें एक पूना है, दूसरा एक बोरीवली में और अभी नया एक बन रहा है थाने में। थाने में तो थाने में जो बन रहा है उसका प्राण प्रतिष्ठा है। मंदिर चालू होएगा, ओपन होएगा 30 जनवरी, 31 जनवरी, 1 फरवरी। ओके ये 3 दिन का फंक्शन है और मंदिर का ओपनिंग है थाने में, ओके ग्लोबल हॉस्पिटल के नियर बाजू में। ओके और थाने में माझीवाड़ा ओके जो एरिया है वहाँ पे तीसरा मंदिर महाराष्ट्र में बन रहा है। बहुत बड़ा फंक्शन है। अगर सब लोग आ सकते हैं तो आ सकते हैं उससे दर्शन करने के लिए और फंक्शन का लाभ लेने। ओके धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय श्रीकृष्ण. हे बघा दादा भगवानचे आहेत ना इथे मूर्ती आहेत आणि इथे मस्त की ना पूर्ण अशी लायब्ररी टाईप आहे. इथून आपण बुक परचेस करू शकतो. तर इथे जर नक्कीच कोणी आलात ना मित्रांनो तर इथून आणि बुक बिक घेऊ शकतात. हे बघा हे मंदिराचं आहे ना साईडला कॉर्नरलाच आहे. तर बघा इथे दिलेलं आहे डिस्काउंट 50% ऑन ऑल बुक्स. सुंदर अशी मूर्ती आहेत, तुम्ही परचेस करू शकतात. हे बघा हे दादा भगवान आहेत. यांच्या मृत्यूनंतर हे मंदिर बनवण्यात आलेलं, कारण त्यांची ही इच्छा होती की असं आपलं मंदिर बनावं. तर हेच ते दादा भगवान आणि सुंदर असं मंदिर. खूप छान वाटतं इथे आल्यापासून. आता आम्ही जाऊ थोड्या वेळाने. काय रे चला मस्त. नक्कीच जर कोण जवळच असेल ना तर नक्कीच इथे या. सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो. आता चाललो आहे बाहेर आम्ही. इथे ना बाहेर एक कॅन्टीन पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि जरा काही जवळ स्वस्त असेल तर आम्ही काहीतरी खातो, कारण डायरेक्ट आलो आम्ही. आपण सकाळी सकाळी उठून अंघोळ करून आले, नाश्ता बिस्ता केला ना रे. न मग जरा बघू जर अफोर्डेबल असेल ना तर नाश्ता पण करतो जरा. या साईडला पण आहेत ना मित्रांनो मंदिर आहेत, ती पण दर्शन घेतो. साईबाबांचं आहे, चला दर्शन घेऊया आपण. मित्रांनो इथे साईबाबांची पण सुंदर अशी मूर्ती आहे, तर दर्शन घेऊया आपण त्यांचं. ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो मंदिराच्या आहे ना हे बघा ह्या साईडनं बाहेर आलात ना इथे समोर कॅन्टीन आहे. तर बघूया जरा कॅन्टीनमध्ये जर अफोर्डेबल असेल ना तर आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि जाऊ मग रिटर्न. 15ची कॉफी होती तर आम्ही दोघांनी कॉफी घेतले. जरा नाश्ता महाग आहे म्हटलं कॉफीवर निघतोय आणि स्टेशनला काहीतरी खाऊन घेऊया. काय बरोबर ना. तर कॉफीवर सध्या कळलं. चला तर मित्रांनो तसं दर्शन झालं. आता आम्ही निघालो आहे आणि ना तिथले एक जे होते त्यांनी इन्फॉर्मेशन खूप चांगली दिली आपल्याला. काय रे मालवणकर शुभम, मस्त अशी इन्फॉर्मेशन दिली. आणि ना ती इन्फॉर्मेशन मी आपल्या व्लॉगला टाकणार आहे, ती नक्कीच जाऊन बघा. आणि जे पण नवीन असाल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. जय शिवराय. जातोय आता आम्ही स्टेशनला. चला बाय बाय कर. चलो बाय बाय, टेक केअर आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. जय शिवराय.